अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की मुखाने जर हरीचं स्मरण केलं तर एवढं पुण्य होतं, एवढं पुण्य होतं, एवढं पुण्य होतं की त्या पुण्याची गणना कुणालाही करता येत नाही. त्या देवाच्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे, त्या देवाच्या नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जे नामस्मरणाने होतं ते कशानेच होत नाही. यावरून मी एक तुम्हाला दृष्टांत सांगते. तो म्हणजे असा, एकदा 3 स्त्रिया एकत्र आल्या आणि त्या 3 स्त्रिया म्हणजेच कौशल्य माता, अंजनी माता आणि अगस्त्य मुनींची पत्नी लोपामुद्रा. या 3 स्त्रिया एकत्र आल्याबरोबर या 3 स्त्रियांनी आपल्या पतीचा आणि मुलाचा अभिमान म्हणून बोलण्यास सुरुवात केली. त्यांना गर्व झाला. पहिल्यांदा कौशल्य माता म्हणाली, माझ्या रामाने समुद्रावर पूल बांधला, पुलावरून चालत गेला, लंकेत जाऊन रावणाचा वध केला आणि सीतेस परत घेऊन आला. समुद्रावर पूल बांधला याचा अभिमान कौशल्य मातेला झाला. तिचं हे बोलणं ऐकून अंजनी माता म्हणाली, काही गरज नव्हती प्रभू रामचंद्रांना पूल बांधायची सुद्धा. माझ्या हनुमंतात जर आज्ञा दिली असती ना तर तो उड्डाण करत गेला असता आणि सीतेस परत घेऊन आला असता. या दोघींचं बोलणं ऐकून अगस्त्य मुनींची पत्नी लोपामुद्रा म्हणाली, काही गरज नव्हती हनुमंतांना उड्डाण करायची सुद्धा. माझ्या पतीस जर आज्ञा दिली असती तर त्यांनी एका घोटामध्ये समुद्र प्राशन केला असता, सैन्य लंकेत गेलं असतं आणि पुन्हा सैन्य परत येण्यासाठी समुद्र पिऊन टाकला असता. का? एवढं सामर्थ्य त्या अगस्त्य मुनींमध्ये होतं, त्या ऋषींमध्ये होतं. या तिघींचं बोलणं चालू असताना प्रभू रामचंद्रांनी त्यांचं बोलणं ऐकलं. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की म्हणे, हनुमंता, ह्या तिघींना गर्व झालेला आहे, या तिघींचं आपसात भांडण चालू आहे, तेव्हा तुला त्यांचं भांडण थांबवण्यासाठी जावंच लागेल. तेव्हा हनुमंतराय म्हणतात, जी आज्ञा, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे करतो प्रभू. तेव्हा हनुमंतराय त्या 3 स्त्रियांकडे आले आणि पहिल्यांदा नमस्कार करून कौशल्य मातेस म्हणतात की म्हणे, माते, समुद्रावर पूल हा तुझ्या रामाने बांधलेला नाही तर तो नामाने बांधलेला आहे. तुझ्या रामाने दगड समुद्रात टाकले तर ते पाण्यात बुडाले, पण आम्ही भक्तांनी त्या दगडावर राम असं अक्षर लिहून ते पाण्यात टाकलं, तेव्हा ते दगड तरले. म्हणजे पूल हा तुझ्या रामाने बांधलेला नाही तर तो नामाने बांधलेला आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघश्यामा. महाराज म्हणतात की भगवंताच्या नामाचा महिमा हा त्याला स्वतःला कळत नाही तर तो भक्तांना कळतो. पा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा नंतर आपल्या मातेची शंका दूर करण्यासाठी नमस्कार करून
हनुमंतराय म्हणतात, म्हणे माते, तुझा हनुमंत उड्डाण करतो पण केव्हा? जेव्हा प्रभूचं नाम मी मुखाने घेतो तेव्हाच माझ्यामध्ये उड्डाण करण्याची शक्ती निर्माण होते. जेव्हा प्रभूचं नाम मी मुखाने घेतो, जय श्रीराम, तेव्हाच माझ्यामध्ये उड्डाण करण्याची शक्ती निर्माण होते. म्हणजे तुझा हनुमंत उड्डाण करत नाही तर त्याला नामस्मरण उड्डाण करायला सांगतं पहा. नंतर अगस्त्य मुनींची पत्नी लोपामुद्राची शंका दूर करण्यासाठी नमस्कार करून हनुमंतराय म्हणतात, म्हणे माते, तुमचे पती समुद्र प्राशन करतात पण केव्हा? प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणाशिवाय काही शक्य होत नाही. त्यांनी ओम हे अक्षर सतत जपलं आणि अखंड प्रभू रामचंद्राचं नामस्मरण कायमस्वरूपी करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये समुद्र प्राशन करण्याची शक्ती निर्माण झाली. म्हणजे सगळं घडलं कशामुळे? तर ते केवळ नामस्मरणामुळे. म्हणून महाराज म्हणतात, कशानेही घडत नाही, ते नामस्मरणाने घडतं पहा. विठ्ठला विठ्ठला यावरून आणखी एक दृष्टांत आठवला. तो म्हणजे असा की भोजराजा आणि भोजराजाचे कवी कालिदास हे महान ज्ञानी होते, अभ्यासू होते. पूर्वी त्यांचं खूप असं मोठं नाव झालेलं होतं. पूर्वी राज्यामध्ये शास्त्रवाद चालायचा. भोजराजाचे कवी कालिदास हे महान ज्ञानी असल्यामुळे त्यांच्यासोबत कोणी शास्त्रवाद घालत नसत. पण एके दिवशी असाच योगायोग असा की भोजराजाचे कवी कालिदास हे राज्याबाहेर जात असताना ते भोजराजांना न सांगताच ते निघून गेले. परत ते कधी येतील हेही त्यांना माहिती नव्हतं आणि ते कुठे गेले हेही त्यांना माहिती नव्हतं. मात्र ही बातमी शेजारच्या राज्यातील कवींना कळाली. तेव्हा ते म्हणतात की कवी कालिदासांचं खूप असं मोठं नाव आहे. ते महान ज्ञानी आहेत, अभ्यासू आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत कोणी शास्त्रवाद घालत नाही. म्हणून त्या राजाचे राज्य कायमस्वरूपी टिकून आहे. पण आता एकच संधी आहे की कवी कालिदास तर काय राजवाड्यात नाहीत आणि हीच संधी आहे त्यांना हरवण्याची. म्हणून आपल्या राज्यातील पंडितांना, आपल्या राज्यातील पंडितांना सांगितलं की तुम्ही भोजराजांकडे जा आणि त्यांना सांगा की मला तुमच्या कवींसोबत शास्त्रवाद घालायचा आहे. तिकडच्या राज्यातील पंडितांनी येऊन भोजराजांना सांगितलं की म्हणे राजेसाहेब, मला तुमच्या कवींसोबत शास्त्रवाद घालायचा आहे. तेव्हा भोजराजे म्हणतात, पण कवी कालिदास हे इथे नाहीत. पण हा जो प्रश्न होता तो प्रश्न करून चालणार नव्हता. शास्त्रवाद घालायचा म्हणजे घालायचाच असं त्यांचं ठरलं होतं. शक्यतो ज्ञानी माणसाला जर आडवं यायचं असेल तर त्याची कमतरता लोक बघतात पहा. हे खळांचं लक्षण आहे, हे कपटी लोकांचं, हे दृष्ट लोकांचं लक्षण आहे. तेव्हा तिकडच्या राज्यातील कवी भोजराजांना म्हणतात की म्हणे राजेसाहेब, तुमचं काय मत आहे हे आम्हाला कळवा. तेव्हा भोजराजे म्हणतात की मी आता तर काही सांगू शकत नाही, पण 2 दिवसामध्ये तुमच्याकडे निरोप पाठवून देतो. असं म्हणून भोजराजे शांत बसले
आणि तिकडच्या राज्यातील कवी निघून गेले. भोज राजांना काळजी वाटू लागली. म्हणून ते काळजी करत एका निवांत झाडाखाली बसले. तेवढ्यात त्यांच्या समोरून एका डोळ्याने आंधळा असलेला गांगोतेली जाऊ लागला. तेव्हा गांगोतेली म्हणतो की म्हणे, राजेसाहेब, आपल्या चेहऱ्यावर खूप काळजी वाटते. काही संकटात आहात का आपण? तेव्हा भोजराजे म्हणतात, मी तर माझ्या संकटात आहेच. तुला सांगून काय उपयोग आहे? तुला सांगून थोडंच त्याचं निवारण होणार आहे. तू जा बघू. असं म्हणून भोजराजे शांत बसले. तेव्हा गांगोतेली म्हणतो म्हणे, राजेसाहेब, माझ्याकडून जर शक्य झालं तर तुमच्या संकटाचं निवारण मी अवश्य करीन. काय प्रश्न आहे? एवढी अडचण तरी काय आहे? तेव्हा भोजराजे म्हणतात, अरे सांगून तरी काय उपयोग? नाही तरी पण सांगतो. कवी कालिदास हे राजवाड्यामध्ये नाहीत आणि हेच संधी साधून शेजारच्या राज्यातील कवी आपल्यासोबत शास्त्रवाद घालण्यासाठी येत आहेत. आणि आता मला फार काळजी वाटते रे. आता काय होणार ते? तेव्हा गांगोतेली म्हणतो म्हणे, घाबरू नका राजेसाहेब. जे व्हायचे असेल ते सर्व व्यवस्थित होईल. तेव्हा भोजराजे म्हणतात, अरे पण काय व्यवस्थित होईल? तेव्हा गांगोतेली म्हणतो की म्हणे, राजेसाहेब, तुम्ही त्यांना असा निरोप पाठवून द्या की आमचे कवी कालिदास जरी राजवाड्यामध्ये नसतील तरी पण त्यांचे गुरु तुमच्या सोबत शास्त्रवाद घालतील. तेव्हा भोजराजे म्हणतात, असं का खोटं सांगायचं? तेव्हा गांगोतेली म्हणतो म्हणे, राजेसाहेब, जे कर्म केल्याने होत नाही, जे कर्माने होत नाही, ते नामस्मरण केल्याने होतं. पहा, कवी कालिदास हे महान ज्ञानी आहेत, अभ्यासू आहेत. मग त्यांचे गुरु किती ज्ञानी असणार हे पाहून समोरचा कवी अर्धा कवी पडणार. म्हणून त्यांना तुम्ही असा निरोप पाठवून द्या की आमचे कवी कालिदास जरी राजवाड्यामध्ये नसतील तरी पण त्यांचे गुरु तुमच्या सोबत शास्त्रवाद घालतील. तेव्हा भोजराजे म्हणतात, पण त्यांचे गुरु कोण बनणार? तेव्हा गांगोतेली म्हणतो, मी कवी बनतो, मी गुरु बनतो. तेव्हा भोजराजे तिकडच्या राज्यातील कवींना भोजराजांनी निरोप पाठवून दिला की आमचे कवी कालिदास जरी राजवाड्यामध्ये नसतील तरी पण त्यांचे गुरु तुमच्या सोबत शास्त्रवाद घालतील. तिकडच्या राज्यातील कवींना अगोदरच काळजी वाटू लागली. तेव्हा ते म्हणतात, कवी कालिदास जर एवढे ज्ञानी आहेत तर त्यांचे गुरु किती ज्ञानी असणार? ज्यांनी त्यांना एवढं ब्रह्मज्ञान दिलं ते किती ज्ञानी असणार? पण आपली चूक झाली की आपण एवढ्या महान तपस्वीन समोर शास्त्रवाद घालायचं ठरवलंय. म्हणून आपल्याला शास्त्रवाद घालण्यासाठी जावंच लागेल. तेव्हा गांगोतेलीने इकडून शास्त्रवाद घालण्यासाठी धोतर, जानवं
पगडी, बाराबंडी आणि हातामध्ये पुस्तक घेऊन राजवाड्यामध्ये आला. आणि शास्त्रवाद किती दिवस चालणार याच्याविषयी त्याला कुठली माहिती नव्हती, याच्याविषयी त्याला कुठलं ज्ञान नव्हतं. त्याला वाटलं की 2-3 दिवस जर चालला तर आपलं काय होणार, म्हणून त्याने बरोबर 7 भाकरी घेतल्या आणि एक दह्याचं गाडगं घेतलं. आणि अशा अवस्थेमध्ये गांगोतेली कवी कालिदासांचा गुरु बनून आला. पहा, धोतर, जानवं, पगडी, बाराबंडी आणि हातामध्ये पुस्तक घेऊन राजवाड्यामध्ये आला. तिकडच्या राज्यातील कवी देखील आले आणि गांगोतेली देखील सजून राजवाड्यामध्ये आला. प्रचंड सभा भरली, प्रचंड सभा भरलेली आहे. आणि त्या प्रचंड सभेमध्ये गांगोतेली कवी कालिदासांचा गुरु बनून आला. तिकडच्या राज्यातील कवी देखील आले. गांगोतेली उंच खुर्चीवरती बसला, तिकडच्या राज्यातील कवी देखील उंच खुर्चीवरती बसले. शास्त्रवाद सुरू झाला. तिकडच्या राज्यातील कवीने एक बोट वरती केलं, तेव्हा गांगोतेल्याने इकडून 2 बोटे वरती केली. तिकडच्या राज्यातील कवीने 5 बोटे वरती केली, तेव्हा गांगोतेल्याने इकडून हाताची मूठ दाखवली. तिकडच्या राज्यातील कवीने 7 बोटे वरती केली, तेव्हा गांगोतेल्याने इकडून 7 बोटे वरती केली, मध्ये अशी आडवी रेषा मारली. तिकडच्या राज्यातील कवीने कुठे असा इशारा केला, तेव्हा गांगोतेल्याने इकडून दह्याचं गाडगं वरती करून दाखवलं, म्हणजे वाद संपला. तिकडच्या राज्यातील कवी म्हणतात मी हरलोय, कारण ते कितीही केलं तरी कवी कालिदासांचेच गुरु आहेत. असं म्हटल्यानंतर भोजराजांना हसू आले. तिकडच्या राज्यातील कवी निघून गेल्यानंतर तिकडच्या राज्यातील कवी त्यांच्या गुरूंना म्हणतात की म्हणे राजेसाहेब, ते कितीही केलं तरी कवी कालिदासांचेच गुरु आहेत, त्यामुळे मी त्यांच्या समोर काहीच बोलू शकलो नाही. जेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की जगामध्ये एक ब्रह्म आहे का, एक बोट वरती करून विचारलं, एक ब्रह्म आहे का, तेव्हा तिकडच्या कवींच्या गुरूंनी 2 बोटी वरती करून सांगितलं, हो, 2 बोटे वरती करून सांगितलं की एक ब्रह्म आणि एक माया आहे. नंतर दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला की आपल्या 5 बोटे वरती करून विचारलं की आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूत तत्वे आहेत का, तेव्हा त्यांनी काय केलं की हाताची मूठ करून दाखवलं, हो, पंचमहाभूत तत्वे आहेत, पण एका शरीरामध्ये नांदतात, एका शरीरामध्ये कार्य करतात. नंतर मी त्यांना तिसरा प्रश्न विचारला, जगामध्ये 7 समुद्र आहेत का, तेव्हा तिकडच्या राज्यातील कवींच्या गुरूंनी 7 बोटे वरती करून दाखवलं आणि मध्ये अशी आडवी रेषा मारली. हो, 7 समुद्र आहेत, पण 7 समुद्रांमध्ये मध्ये आडवी रेषा मारून सांगितलं की 7 समुद्रांमध्ये मेरू पर्वत देखील आहे. नंतर मग मी त्यांना चौथा प्रश्न विचारला, हा, जगामध्ये 7 समुद्र आहेत हे खरं आहे, पण ते 7 समुद्र नेमकं कुठे आहेत बरं, तेव्हा तिकडच्या राज्यातील कवींच्या गुरूंनी सांगितलं, दह्याचं गाडगं वरती करून दाखवलं, दही समुद्राजवळ, दही सागराजवळ, दही समुद्राजवळ, म्हणजे राजेसाहेब आपण हरलोत. असं म्हणून तिकडच्या राज्यातील कवी निघून गेले. नंतर मग भोजराजाला हसू आले आणि भोजराजांनी मग
गांगोतेलीला जवळ घेतलं आणि भोजराजे गांगोतेल्यांना म्हणतात, अरे म्हणे गांगू, एवढा ब्रह्मज्ञान तू कोठून शिकलात? एवढा ब्रह्मज्ञान तू कोठून अवगत केलास? एवढी सुंदर उत्तरं तू दिलीस कशी? तेव्हा गांगोतेली म्हणतो, म्हणे राजेसाहेब, त्याचं काय झालं म्हणे सांगू का? मला यातलं काहीही माहिती नव्हतं, पण मोघमच उत्तरं दिली आणि ती एकदम फिट्ट बसली. तेव्हा गांगोतेली म्हणतो, तेव्हा भोजराजे म्हणतात, पण हे झालं कस काय? तेव्हा गांगोतेली म्हणतो की सांगतो, आमचा शास्त्रवाद झाला कसा. जेव्हा तिकडच्या राज्यातील कवीने एक बोट वरती केलं ना, त्यावेळेस मला असं वाटलं की मला एकच डोळा आहे आणि तोही हा फोडतो की काय. म्हणून मी त्यांना 2 बोटे वरती करून सांगितलं, माझ्या राज्यात येऊन माझ्यावरच दादागिरी करतो की काय? माझा एकच काय, पण तुझे 2 डोळे फोडून टाकीन. नंतर मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला की तुझ्या एक पाठीत मारू काय? मी त्याला म्हटलं की माझ्या राज्यात येऊन माझ्यावरच दादागिरी करतो की काय? तुला एका बुक्कीतच मी खाली बसवीन. नंतर त्यांनी तिसरा प्रश्न विचारला, अरे तू 7 भाकरी खातो काय? मी त्यांना सांगितलं, हो 7च खातो, पण सकाळी 3.5 खातो आणि संध्याकाळी 3.5 खातो. मध्ये अशी आडवी रेषा मारली. नंतर त्यांनी मला प्रश्न विचारला, पण तू 7 भाकरी खातो हे खरं आहे, पण कशा बरोबर खातो? तेव्हा मी दह्याचं गाडगं वरती करून दाखवलं, दह्या बरोबर खातो. म्हणजे वाद संपला. राजेसाहेब, आपण जिंकलोत. सांगायचं तात्पर्य एकच आहे की दोघांच्याही मनातील वर्म वेगवेगळी होती, पण ते कशाने झाकून निघालं तर ते केवळ नामस्मरणामुळे. म्हणून महाराज म्हणतात, कशानेही घडत नाही, ते केवळ नामस्मरणामुळे घडतं. म्हणून महाराज म्हणतात की पांडुरंगाच्या भक्तांची त्या विठ्ठलावरच श्रद्धा आहे, त्या पांडुरंग परमात्म्यावरच श्रद्धा आहे. त्यांना जगामध्ये कुठलीही वस्तू बघायला गेलं की त्या वस्तूमध्ये पांडुरंग परमात्माच दिसतो. हरीची दासा रे दाई रेचा असोनी संसारी जिव्हा वेग करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की संसारात राहून जर देवाचं नामस्मरण केलं तर मी सांगत नाही तर याला वेदशास्त्र देखील हात वर करून ग्वाही देत आहेत, आत्मविश्वासाने सांगत आहेत की वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र देखील हात वर करून ग्वाही देतात की संसारात राहून जर देवाचं नामस्मरण केलं तर वेदशास्त्र हात वर करून ग्वाही देत आहेत. म्हणून महाराज म्हणतात की संसारात राहूनही देवाचं नामस्मरण केलं तर काही हरकत नाही. पांडुरंग परमात्मा आपल्या घरी काम करायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संसारात राहूनही देवाचं नामस्मरण करायचं आहे असं महाराज म्हणतात. आपल्या जिभेला पांडुरंगाचं वळण लावायचं आहे. तुम्ही म्हणाल की महाराज, संसारात राहून देव आम्हाला कसं काय प्राप्त होईल? सगळं सांभाळून परमार्थ करणं. संसारामध्ये राहायचंय, पण फक्त निमित्त पात्र संसारामध्ये राहायचंय. माणूस काय करतो याला महत्व नाही, त्याचं अंतःकरण कुठल्या गोष्टीवर रुळलंय याच्यावर अवलंबून आहे. नाहीतर काही संसार करतात आणि संसार करत असताना गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात, कपाळाला चंदनाचा टिळक लावतात, पण कुठपर्यंत? जोपर्यंत आषाढी कार्तिकीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे, धार्मिक वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे, तोपर्यंत देवाचं भक्त बनायचं. आणि इतर वेळेस काही असेही प्रसंग येतात. पहा, एक असाच प्रसंग सांगते. एका खेडेगावमध्ये कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर एक बाई मला म्हणते, म्हणे बाईसाहेब, माझ्या नवऱ्याला दारूच्या व्यसनाने पिडलंय, तो रात्रंदिवस दारू पितो, याच्यावर काही उपाय सांगा ना. मी म्हटलं, याच्यावर काय उपाय सांगणार? दारू जर बंद करायची असेल तर देवाचं नामस्मरण हाच एक उपाय आहे.
कारण चित्त शुद्ध झाल्यानंतर देव त्या हृदयामध्ये येतो, देव त्या हृदयामध्ये येऊन राहतो. व्यसनामधून समूळपणे नाहीसं व्हावं लागतं आणि भगवंताचं अखंड नामस्मरण करावं लागतं. तेव्हा मी म्हटलं या भाऊचं व्यसन असं दूर होणार नाही, म्हणून मी त्यांना सांगितलं की गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि कपाळाला चंदनाचा टिळक लावा. त्यांना गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायला सांगितली, कपाळाला चंदनाचा टिळक लावायचा सांगितला आणि पुन्हा एका वर्षानंतर त्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेले असताना तो भाऊ समोरच बसला होता, पण त्याच्या गळ्यामध्ये माळ नव्हती. थोडंसं पुढे जाऊन प्रश्न विचारला की म्हणे भाऊसाहेब तुम्ही प्रत्येक भजन कीर्तन देवाचं नामस्मरण करणार असं आश्वासन घेतलं होतं, त्याचं काय झालं? तो म्हणाला त्याचं काय झालं म्हणे, तुम्ही सांगितलं की माळ काढून टाकल्यानंतर पाप होईल, पण या पापामध्ये मी सापडलो नाही. बरं म्हटलं का? कारण घालताना तुम्ही होत्या आणि काढताना मी स्वतः काढली नाही, तर ती गावातील पुढाऱ्यांनी काढली. म्हटलं का? म्हणे इलेक्शनचा काळ जवळ आला होता, त्यांना मतदान हवं होतं आणि म्हणून त्यांनी फुकटची दारू पाजली आणि ती मी पिली, तेव्हा माळ गळ्यामध्ये नसावी म्हणून ती कुंटीला काढून ठेवली. म्हटलं वा, तसे तुम्ही बुद्धिमान आहात. म्हटलं आपला व्यवसाय कोणता? तो म्हटला शेती. म्हटलं शेतकऱ्याचा महत्वाचा सण कोणता बरं? तो म्हटला पोळा. म्हटलं तुम्ही साजरा करता का पोळा? तो म्हटलं हो. म्हटलं काय करता? तो म्हणतो पोळ्याच्या दिवशी बैल सजवतो, गावामध्ये मिरवून आणतो. म्हटलं नंतर काय करता? म्हणे नंतर काय करणार, बैलाला जो साज घातलेला असतो ना तो काढून ठेवतो आणि दुसरं काय करणार. म्हटलं बैलाने साज काढू दिला का तुम्हाला? तो बैलाने दिला, मग तुम्ही माळ काढू दिली. तुम्ही बैलकी माणूस. माणसाने स्वतःच्या निर्णयावर जगावं, माणसाने चांगल्या वळणाकडे झेप घ्यावी, माणसाने माणूस म्हणून जन्माला आले म्हणून सदैव देवाचं नामस्मरण करावं, हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतात की सतत जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर आपल्या समोर उदाहरण आहे. या जगाचा राणा, या विश्वाचा राणा तो पांडवांच्या घरी काम करत होता आणि त्याला एकच कारणीभूत आहे आणि ते म्हणजे देवाचं नामस्मरण. पांडवांचा बंधुजन म्हणून राहिला तो विश्वाचा मालक, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा. देवकीने त्याला जन्म दिलेला आहे, यशोदेने त्याचं पालन पोषण केलं, त्याला लहानाचा मोठा केला, पण यशोदेला सुद्धा त्याचा जास्त सहवास लाभला नाही. तर तो जास्त सहवास लाभला कोणाला? तर तो पांडवांना. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. पांडवांचा बंधू जन वनिया राहिला. पांडवांचा बंधू जन वनिया राहिला. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. पांडवांचा बंधू जन वनिया राहिला. पांडवांचा बंधू जन वनिया राहिला. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला. पांडवांचा बंधू जन वनिया राहिला. पांडवांचा बंधू जन
वाहिला यशोदेने पाळिला पांडवांचा बंधुजन होऊन या राहिला. देवकीने त्याला जन्म दिलेला आहे, यशोदेने त्याचं पालन पोषण केलं, त्याला पालन पोषण केलं, त्याला लहानाचा मोठा केला. पण यशोदेला सुद्धा त्याचा जास्त सहवास लाभला नाही. तर तो जास्त सहवास लाभला कुणाला? तर तो पांडवांना. त्याचप्रमाणे माणसात देखील दोन प्रकारच्या वृत्ती आहेत पहा, एक कौरवांची वृत्ती आणि एक पांडवांची वृत्ती. कौरवांची वृत्ती म्हणजे संसारात गुरफटून मरते, स्वार्थ ज्यादा करते आणि आपापल्या पद्धतीनं आपण जीवन जगायला लागतो देवाचं नामस्मरण न करता. पांडवांची बाजू, देवाची बाजू पांडवांनी घेतली आणि ज्यावेळेस युद्ध ठरले त्यावेळेस कौरवांनी सांगितलं आम्हाला खूप असे सैन्य आणि खूप अशी शस्त्र सामुग्री द्या. तेव्हा पांडवांनी सांगितलं की देवा आम्हाला यातलं काहीही नको, फक्त तू आमच्या बाजूने राहा. देवाची बाजू पांडवांनी घेतली म्हणून पांडवांचा विजय झाला. म्हणून या जगाची माऊली, योग्याची माऊली, या विश्वाची माऊली आपल्याला एकच ताकीद करून सांगत आहे की देवाची बाजू पांडवांनी घेतली म्हणून पांडवांचा विजय झाला. म्हणून आपण देखील आपल्या मनामध्ये पांडवांची वृत्ती जागी करून संतांवर विश्वास ठेवून जीवन जगायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात संतांवर जर विश्वास ठेवून जर आपण जर जीवन जगलो तर याचा परिणाम काय होईल? तर ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. महाराज म्हणतात की संसारात राहून जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर पांडुरंग परमात्मा आपल्या घरी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये घरी येऊन काम केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून अल्पशा वेळामध्ये तुम्हा ज्ञानी गुणी योगी संत मायबापांसमोर माझी ही अल्पबुद्धी, म्हणून मला ज्या पद्धतीनं हा अभंग सोडवता आला मी तुमच्या समोर सोडवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते माझ्या साधू संतांचे व गुरूंचे वाक्य आहेत. अयोग्य वाटत असल्यास ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. तरी ज्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारे साथ दिली ते आमचे हार्मोनियम वादक, तसेच आमचे पखवाज वादक, तसेच आमचे टाळकरी मंडळी, तसेच आमचे गायक मंडळी आणि तुम्ही ज्ञानी गुणी योगी संत मायबापांनी अगदी शांत चित्तेने कीर्तन ऐकल्याबद्दल तुम्हा ज्ञानी गुणी योगी संत मायबापांचे अगदी मनापासून आभार मानून झालेली सेवा तुम्हा ज्ञानी गुणी योगी संत मायबापांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्यांच्या चरणी, संत सावता महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली